सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. जितू अभ्यंकरच्या फुल यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हैप्पी दिवाली दोस्तों. हॅपी दिवाळी दोस्तों. हैप्पी दिवाली दोस्तों. हॅपी दिवाळी. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप दिवाळी नाही. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये. बेसिकली आज आहे दिनांक 31 ऑक्टोबर 2024. तर दिवाळी पहाटेच्या निमित्ताने आपण चाललेलो आहे पार्लेश्वर मंदिर येथे, जे की लोकेटेड आहे विले पार्ले ईस्ट येथे. आणि माझ्यासोबत असणार आहे आपला ॲज युजल पावर. त्याला खूप दिवसाच्या नंतरला मी कॉल करून इन्व्हाइट केलं आहे की भाई तू पण ये, आणि खूप दिवसांच्या नंतर तो आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. तर येस, जाऊया तिथे. ऑलरेडी मला खूप जास्त लेट झालेला आहे, पण काही करू नाही शकत आता त्यासाठी. म्हणजे 11 वाजलेले आहेत. स्टील नो इश्यू, जाऊया तिथे, बघूया काय दिवाळीची कशी काय वाईब येते. फटाफट रेडी होतो आणि डायरेक्टली तुम्हाला भेटतो स्पॉटवर. लेट्स गो. तर फायनली मित्रांनो, बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला इथे भेटलेले आहेत आपले मालक भाऊ. तर मालक भाऊ आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेले आहेत. तुम्ही काय बोलणार आहे याबद्दल? म्हणजे कसं पहिली वाटतं? गोष्ट मला खूप बरं वाटतं माझ्या भावाने चॅनल खोललं आहे. आणि पहिली गोष्ट सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. असंच आमच्यावरती प्रेम करत राहा आणि माझ्या भावावरती पण प्रेम करत राहा. आणि भावाचा चॅनल अजून खूप मोठा होते. ती माझ्या गणपती बाप्पाकडे चॅनल प्रार्थना करतो. थँक्यू भावा, थँक्यू. एवढं ॲप्रिशिएशन आणि एवढ्या लोकसाठी थँक्यू. तर याच प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण क्राऊड लाईटिंग काढलं गेलेलं आहे. आमचा अन्याय झालेला आहे. आता आम्ही यांच्या खिलाफ आंदोलन करतो. या लवकर. फायनली मित्रांनो, जसं की तुम्ही पाहू शकता इथलं बाप्पांचं दर्शन आमचं पूर्णपणे झालेलं आहे. आता इथून आम्ही पुढे कुठे जाणार, काय जाणार, आम्हाला काहीच आयडिया नाही आहे. पण व्हिडिओमध्ये बनवून राहा, खूप मजा येईल तुम्हाला. ते पावर आपले कॅमेरामॅन मस्त फोटो सेशन करत होते आणि आम्ही आमच्या या शाळेच्या इथे आलेलो. जसं की तुम्ही पाहू शकता त्या साईडला आम्ही खूप फोटोज वगैरे काढले. तर आम्ही इथे फोटोज वगैरे क्लिक केले. आता आमची हालत खूप जास्त गरमीमुळे इतकी जास्त खराब झालेली आहे. त्यात क्लायमेट इतकं जास्त खराब झालं आहे का काय बोलू शकतो. इथं अजून ऑलरेडी क्राऊड आहे. म्हणजे 1:30 वाजून गेले, म्हणजे 2 वाजायला आले तरी इतका क्राऊड अजून फिरतो आहे. सगळ्यांना भुका लागल्यात आणि आम्ही आता चालतोय मस्तपैकी पेट पूजा करायला. आता बघूया कुठे जातो, काय जातो. व्हिडिओमध्ये बनवून राहा. हा थोडासा बोरिंग आहे, पण संध्याकाळी जर मी शूट केलं तर अजून काहीतरी ॲडअप होईल. तर मित्रांनो, तिथून मी निघून आलो. आता इथे लापिनोजमध्ये आलो आहे. लापिनोजमध्ये काहीतरी पिझ्झा वगैरे खाऊया आणि भेटूया तुम्हाला पुढे. तर ऑलरेडी पावर तिथे बसला आहे, तुम्हाला दाखवतो. काय डिसाईड केलं आहे? परत काय
माझी माझी फ्रेंड आहे हा आपला पॉवर शेक. पॉवरला तर ओळखता तुम्ही. तर आता इथून काहीतरी ऑर्डर करू. तर कुठला पिझ्झा खाणार मॅडम तुम्ही? कोणता पिझ्झा खाणार डिसाईड करू. विचार करतात आहे कारण खूप कॉम्प्लिकेटेड आहे. व्हेजमध्ये मार्गरिटा आहे, स्पायसी व्हेज, एक्झॉटिक आहे, खूप ऑप्शन्स आहेत. आणि इथे बसायला पण जागा एवढी कंजेस्टेड भेटलेली आहे. तिला एका कोपऱ्यात टाकलं, मी एका कोपऱ्यात बसलोय आणि तिथून पॉवर हे बघा कसा शूट करता तुम्हाला दाखवतो. हे बघा या कोपऱ्यात बसून असला शूट करायला लागला बाई. हे बघा इथे क्राऊड बसला आहे, इथे क्राऊड. आता हवाला डायनिंग खाली झाला, आतल्या साईडला तिथे पूर्ण पॅक झाला आहे कारण पूर्णच्या पूर्ण तिथे एक ग्रुप बसून गेला. आम्ही ऑलरेडी तिथेच गेलेलो पण तिथून आम्हाला काढून इथे टाकलं. किरकिरी करायला लागला बाई. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. डिसाइड केला, करा लवकर करा. तो बहुत ज़्यादा डिसाइड करने के बाद अभी हम लोगों ने डिसाइड किया है पनीर और तंदूरी पिज़्ज़ा एंड गार्लिक ब्रेड. ये पावर ने क्यों बोला मेरे को कुछ पता नहीं. ये देखिए ये नमूना यहाँ से क्या हो रहा है, क्यों बुला रहा है? अरे सॉरी मराठी भूल जाता हूँ. तर इथे असं डिसाईड केलं पॉवरने. मीडियमचं बजेट जात होता 550. तर आम्ही इथून घेतला आहे रेग्युलर घेतला आणि टोटल झाला तर 403. नाही ह्यानी गेला. तर आम्ही इथे लापिनोजमध्ये आलो आहे आणि इथून आतल्या साईडला म्हणजे खाली डायनिंग एरियामध्ये गेलेलो. आता तुम्हाला दाखवतो खाली. इथून पेमेंट झाल्याच्या नंतरला किती वेळ लागेल दादा? किती वेळ लागेल? 15 ते 20 मिनटं. हे बघा हे सगळे ऑफर्स वगैरे लागलेले असतात. तुम्ही पण येऊन खाऊ शकता. बाकी गाणं वगैरे मस्त वाजतंय. कॉपीराईट नका देऊ रे गाणंवाल्यांना, कॉपीराईट नका देऊ. जर बघत असेल तर भाई आज की रात आणि इथे विकेट पडली हो माझी. मित्रांनो इथे फायनली आमचं जे आहे आम्ही ऑर्डर प्लेस करून आलो आहे. आणि विषय असा झालेला की आम्ही म्हणजे आम्ही मीडियम घ्यायला गेलेलो पण मीडियमच्या जागी आम्ही लोकांनी रेग्युलर घेतला. मीडियम घेतला असता. काय बोलतोय? काहीतरी बोलतोय. मीडियम घेतला असता पण ह्यांनी बोला रेग्युलर घेतो. मला वाटत होतं हे बघा इथून शिक्षा भेटायला लागली मला. त्यांना मीडियम साईज खायचा होता पण मीडियम साईज मी गार्लिक ब्रेड पण घेतलाय ना आपण. चीज गार्लिक ब्रेड चालेल ना? सगळं तूच खाशील. मी तर आम्ही तर हे सगळ्या गोष्टी खात नाही. मैद्याच्या गोष्टी आम्ही खात नाही. हां काहीतरी बोलते. आणि माझे जर जवळचे लोक जर व्हिडिओ बघत असणार तर प्लीज असं काय समजू नका. असं काय विषय नाही. फ्रेंड आहे ठीक आहे. हां नंतर डायरेक्ट ह्याच्याकडे विषय जाईल आणि हा डायरेक्ट रिमांडमध्ये घेणार. बाकी आता फायनली इथे AC मिळाली आहे आणि जरा बरं वाटतं म्हणजे खूप टायमानंतर AC ऑन झाली आहे. बाकी मला चेअर पण खूप भारी मिळाली. या चेअरची एक स्टोरी आहे. या चेअरची स्टोरी फक्त हिला आणि मला माहिती आहे. सिक्रेट आहे. सिक्रेट म्हणजे हा जो होता ना इथून आधी बेंड होता. मग मी लगेच जागेवर तो रिप्लेस केला. आणि कुठे रिप्लेस केला माहिती आहे का? आणि चला हे दुःख काय खात. पिझ्झा वगैरे खाऊन झालेला आहे. गार्लिक ब्रेड आणि पिझ्झा कसा होता पॉवर? तंदुरीच्या नावावर स्कॅम न झाला ना? हां कसा वाटला मॅडम पिझ्झा? ठीकठाक होता. गार्लिक ब्रेड कसा वाटला? ओके तुला? ओव्हरऑल ठीक होता. बाकी जास्त काय बोलणार नाही कारण रेटिंग बिटिंग पडली आपल्यामुळे तर उगाच नको ना सीन व्हायला. त्यांचं पण पोटा पाण्याचा विषय आहे. तर आपण आता इथून उठूया आणि घालूया कारण उशीर होता. 3.5 रेटिंग आहे. हां तर आपण निघूया आणि भेटूया पुढे. तर फायनली मित्रांनो आलेलो आहे आम्ही आमच्या एरियामध्ये आणि होप तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल. आता वाजलेले आहेत 3:17 दुपारचे पण स्टील इतकी जास्त गरमी, इतकी प्रचंड गरमी आहे ना भाई की काय बोलू. आपले पॉवर शेट तिथे बसलेले आहेत
त्यांना जरा विचारूया कसं काय विषय झाला आजचा. बोला. काय ना आता येऊन बसलेत मस्तपैकी. आता जरा शांत जरा रिलॅक्स वाटतं. पण गरमी तर तीच आहे. संध्याकाळी गरमी जास्त वाटत. संध्याकाळी परत आता जायचं आहे दादरला. तर तिथे बघू. तिथे आय थिंक पॉवर नाही येणार कदाचित. भरोसा नाही नसणारच. आता तो बोलला नाही आहे तर आता बघू. त्याला जबरदस्ती तर करू नाही शकत बाई. बघू. जर गेलो तर जाऊ आणि जर पुढे गेलो तर अजून मी शूट करेन. नाहीतर हा व्हिडिओ इथेच मी संपवणार. बघू कसं काय असेल ते. ठीक आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. हां जास्त काही शूट नाही करू शकलो कारण रश होता. जास्त काय करू नाही शकलो आणि माझी फ्रेंड पण होती. ती पण अनकम्फर्टेबल फील करत होती. तर बस खूप दिवसांनी पॉवर आला ब्लॉगमध्ये. त्याला बघून तुम्हाला खरंच आनंद झाला असेल. माझ्या या वाढलेल्या लुकमध्ये पण तुम्हाला भारी वाटत असेल. हां बाकी लुक ठीक वाटतं ना. म्हणजे हे सगळे केस जितके पण हे वाढवलेले सगळे जातील आता. सगळे कट होते. मस्तपैकी जुल्फिकार हे सगळे कट होतील. कमणीय जुल्फे हे कट होणार आहे. आणि बघू आता कधी विषय निघतो. कधी मुहूर्त निघतोय. कधी कट होतोय. दिवाळीच्या बाहेर दिवाळीपर्यंत मला ठेवायचे होते. आता बघू. हॅपी दिवाळी भावा. अरे हॅपी दिवाळी भाऊ. हॅपी दिवाळी पॉवर भाई. ह्याला ओळखलं की नाही मित्रांनो. हार्दिक पांड्याचा डायट फॅन. हे बघ फुल कव्हर वगैरे फुल हार्दिक पांड्या भाई. हार्दिक पांड्या सारखा भाई बनलाय की नाही. बाकी 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह से. नाही जास्त काय नाही. हार्दिक पांड्याने सोडली. त्याने पण सोडली आहे. तू पण सोडून टाक. तू पण असं काय नादाला नको लागू. नाही लागशील ना. नाही लागशील ना. याला बघून वाटतं का तुम्हाला भावांनो. कमेंट करून सांग. काय वाटतं पॉवर आज सुधरेल. नाही. तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. हॅपी दिवाळी भाई लोग. मेरे ऑडियन्स माझ्या ऑडियन्सला मराठीमधून बोल. जितू अभ्यंकरच्या फुल यूट्यूब फॅमिलीला अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी दोस्तों. अरे इधर रिटर्न इधर. अरे भाग मध्ये. दिवाळी दोस्तों. तू किधर जा रहा किधर है. तू तेरी दिवाली करने जाना फिर. हॅपी दिवाळी दोस्तों. ये क्या खा रहा है. बापती. थोड़ा खिला ना. मेरा ऑडियंस को भी खिला ना जरा. इधर कैमरे को जरा. कैमरे पे दे जरा. आय हाय स्माइल देखो. आय तू ये क्या चीज है. क्रीम रोल. बाप रे क्रीम रोल कोई ऐसा खाता है क्या. देखो बघा क्रीम रोल कसा खातोय. आमच्याकडे असे अँटिक नमुने असतात. ये अपना स्टाइल है बोल. रॉकी भाई का स्टाइल है. हॅपी दिवाळी. सरकारनं दिवाळीचा खूप दिवाळी नाही रे. तर आमच्या इथं असले विषय असतात. हे बघा. ऐकणार नाही तो भाई. नाही ऐकणार. कॅमेऱ्याच्या समोर इज्जत घालवली. इज्जत गेली. कॅमेरा चालू व्हिडिओ मध्ये ना. तुला चेहरा स्माइल दे. 4 लोक तुला ओळखतील. ये तू हात लावला. ये जाओ दे त्याची इच्छा लेकिन उसको ईगो पे ले लिया. ईगो पे ले लिया. बाबा अच्छा गाव दे. अरे आमच्याकडे 4 लोक ओळखतील तरी तुला. कसला लुक देतो बघ. आमच्या गावात असं तोंड इथं फिरतो आणि असलं काय जाऊ दे त्याची इच्छा ना. 2 hours later. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:05 आणि आम्ही चाललेलो आहे इथून सिद्धिविनायकला. कारण प्लॅन असा झालेला की आम्ही तिथून घरी गेलो. घरी थोडंसं रेस्ट केलं आणि आता इथून जायचं सिद्धिविनायकला. तिथून मग नंतरला जाणार आहे आम्ही शिवाजी पार्कला. तर बाय कॅब आम्ही चाललो आहे. आता ऑलमोस्ट आम्ही माहीम क्रॉस केला आहे. म्हणजे माहीममध्येच आहे बेसिकली. तर बघू आता ट्रॅफिक कधी कसं म्हणजे निघू कसं काय करू कधी पोचू काय पोचू मला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. मेक शुअर टू लाईक. आमच्यासोबत एक नवीन माझी फ्रेंड जॉईन झाली आम्हाला.
तर काही बोलणार तुम्ही? काय नाही, हॅपी दिवाळी. जस्ट हॅपी दिवाळी एव्हरीवन. तुमच्या फॅमिलीला आणि तुम्हाला कोणाला फराळ वगैरे खायचं असेल तर मला कमेंट वगैरे करा आणि या माझ्या घरी बिंदास. ठीक आहे, भेटूया पुढे. चला. तर फायनली मित्रांनो पोचलो आहे 6:19 6:19 आणि पोचलो आहे विनायक मंदिर. आता उतरतो इथून सीट बेल्ट ओपन करून. मित्रांनो आलेलो आहे इथे. आय थिंक कुठं तरी काम चालू आहे. तर खूप छान बनवलं आहे. खाली बघा. तर मित्रांनो मंदिरात तर आलेलो आहे आणि मंदिरात आज जास्त गर्दी पण नाही आहे. म्हणजे काय माहिती आज दिवाळीच्या शुभ अवसरवर थोडी पण गर्दी नाही दिसत आहे. म्हणजे पाहू शकता आत पूर्ण खाली आहे, पूर्ण खाली आहे, मागे पण पूर्ण खाली आहे. तर लवकर दर्शन होईल, बघू. गणपती बाप्पांचं दर्शन करून आम्ही जस्ट आता निघालेलो आहे आणि हे काही घेऊन आमचे फोटोग्राफर मॅडम आणि टिक्का पण त्या पुजारीजींनी म्हणजे अशा ठिकाणी लावला ना, म्हणजे बघू शकतो. ते बघा सेंटरला पाहिजे होतं त्याने कुठे पोचवला, असा काय विषय. जातो फटाफट आमच्या चपला वगैरे घेतो. चपला आपण तिथं रॅकमध्ये ठेवल्यात, ते घेऊन मग निघतो पुढे. बाकी डेकोरेशन ओव्हरऑल खूप छान केलं आहे यावर्षी दिवाळीमध्ये, जसं नेहमीच असतं दरवर्षी. यावर्षी पण खूप छान आहे जसं की तुम्ही पाहू शकता आणि खूप छान वाटतं आहे. पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आता बघू आता. फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे शिवाजी पार्कच्या बाहेर आणि जसं की तुम्ही पाहू शकता आत्ता वाजलेले आहेत 7 आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो आतमधला. म्हणजे खूप काही फटाके वगैरे फुटतात तिथे आतमध्ये. जस्ट मेन एंट्रन्सला आहे. त्या साईडला जाऊया आणि आत बघूया. जास्त काही लाईट्स नाही आहेत. लो लाईटमध्ये थोडंसं फुटेज खराब येऊ शकतं, पण ॲडजस्ट करा ॲज युज्युअल जसं करता तुम्ही. पण काय पण बोला भाई, इथे डेकोरेशन भाई नेक्स्ट लेवल आहे. आता मी कॅमेरा स्विच केला, म्हणजे ॲक्च्युली फोन स्विच केला. आधी मी ॲक्सेसवर होतो, आता त्यातून मी आलो 15वर. तर क्वालिटी तुम्ही बघू शकता. बाकी ॲज युज्युअल म्हणजे लोक येतात कॅमेऱ्यामध्ये. होप तुम्हाला मागचा जो फुटेज लावलेला तो आवडला असेल, कारण भाई प्रॉपर 7 वाजताच डॉट 7 वाजताच इथे जे आहे फटाक्यांचा जो एकदम म्हणजे असं ह्यूज फायरवर्क होतं इथे. ठीक आहे.
आता रात्रीच्या वेळी पण यांचा हिचा कॅमेरा भाई काय चालतोय म्हणजे नेक्स्ट लेवल भाई. माझी हालत थोडी खराब झाली आहे, डल झालो आहे जरा मी, बाकी काय ना. या मॅडमला इथे ॲक्च्युली जाळायची होती सुरसुरी पेटवण्यासाठी खास आम्ही इथे आलं. आता बघू कोणाला मिळतं आहे का, म्हणजे कोणाकडनं तरी मागू सुरसुरी आणि पेटवू आणि एक दोन जरा फोटोज वगैरे काढू. बाकी बघू, बाकीतला व्ह्यू तर भाई हे बघा मागेच. इथे सुरसुरी मागितली जाते. तुम्ही काय बोलणार? हे बघा इतकं जास्त शुभ्र प्रकाश येतोय की काय जळलं ते समजलंच नाही. बाकी इथला असा काहीतरी व्ह्यू आहे. आम्ही आता शिवाजी पार्कच्या आतमध्ये आलो आहे आणि ट्राय करतो आहे की इथून एक सुरसुरी मिळेल. तर आम्हाला दादा इथून सुरसुरी देतात. थँक्यू सो मच दादा. इन सुरसुरी की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तर फायनली सुरसुऱ्या जळालेल्या आहे. कसं वाटतंय मॅडम? खूप खुश होते. लवकर जाळला तर ती बंद होईल. अगं जाळ. याला बोलतात डर का माहौल, इथे बोलते डर का माहौल. अच्छा हा चला फायनली. ऐक कानाच्या बाजूलाच हे बघा एक जळाली ते माझ्या हातात आहे. हा फोटो 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 सॉरी सॉरी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हे माझा काय प्लॅन नव्हता सुरसुरी घ्यायचा. या मॅडमने मला बोललंय की याला घे आणि थोडंसं कर बाबा. अरे कसं वाटतं? मला केसांपासून फक्त लांब ठेवायचं आहे कारण हे चटके बसतात हाताला आणि अंगावर जर पेटला तर मग झालं. हॅपी दिवाळी. तर मित्रांनो हा वाला ब्लॉग मी इथेच एंड करतोय बिकॉज खूप जास्त लेट झालेला आणि मी त्याच्यानंतर शूट नाही केला. आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलेले असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. बाय बाय. टेक केअर.